नमस्कार मंडळी. तर कसे आहात सगळे? आज सकाळी लवकर उठूनही बिलकुल फ्रेश वाटत नव्हतं. माझा आज मूड खूपच ऑफ होता. खूप सॅड वाटत होतं. काही कळत नव्हतं काय होतंय. कधी-कधी उगाचच होतं ना आपल्याला विदाऊट एनी रिझन सॅड वाटत असतं, मूड ऑफ असतो. काहीच करायची इच्छा होत नाही. असं वाटतं ऑफिसला सुट्टी घेऊन आराम करावा. बट मला पर्याय नव्हता. सो उठून ब्रश केला, अंघोळ केली आणि रांगोळी काढून घेतली आणि मग देवपूजा करायला घेतली. खूप दिवस झाले साईस आठवत होते. त्याचाही डबा भरलेला होता. सो म्हटलं आज काही झालं तरी तूप करून घेऊयात. खूप दिवस झाले होते. सो मग मी पूर्ण भांडं ओतलं त्याच्यामध्ये. पण ते लक्षात आलं की खूप जास्त झालं आहे, सो अंगावर उडू शकतं. मी त्याचे पुन्हा 2 सेक्शन केले. फर्स्ट सेक्शनमध्ये आधी मी बर्फ टाकला आणि फिरवलं, तर लोण्याचा गोळा खूप पटकन आला. पण दुसऱ्या वेळेससुद्धा मी सेम प्रोसेस केली, बट लोण्याचा गोळा आलाच नाही. काही कळालं नाही का. ते मी कितीही फिरवलं, कितीही बर्फ टाकला, तरीही ते व्हिपिंग क्रीमसारखंच दिसत होतं. पण नंतर म्हटलं ते थोडं बाजूला काढून ठेवावं. कढईमध्ये मी ते काढून ठेवलं, थोडा वेळ स्टेबल करून दिलं. म्हटलं ॲटलिस्ट त्याच्यानंतर तरी वर येईल. मग ते खूप थोड्या प्रमाणात वर आलं. सो तरीही मी मग जेवढं लोणी होतं त्याचं तूप काढायला घेतलं. ते कढवलं. त्यातून ह्यावेळेस फारसं काही तूप निघालं नाही. कमेंट करून सांगा माझी काय प्रोसेस चुकली आहे. सो मी नेक्स्ट टाईम नक्की ट्राय करेन. आणि आज खूप आभाळ आलेलं. असं वाटलं खूप जोराचा पाऊस आहे. पाऊस आला देखील. खूप छान वाटत होतं. पहिला पाऊस होता आणि पावसाचा आनंद आपण तेव्हाच घेऊ शकतो जेव्हा गरमागरम चहा असतो सोबत. मग मी चहा बनवला आणि मस्त चहा घेतला. असा होता माझा आजचा दिवस. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.